सडक परिवहन, राजमार्ग व पोत परिवहन मंत्री भारत सरकार नितीनजी गडकरी ते सुद्धा उपस्थित राहणार होते, पण त्यांनी येण्यास आपली असमर्थता दाखवलेली आहे आणि त्यांनी एक शुभ संदेश पाठवलेला आहे. हा त्यांचा शुभ संदेश आहे, मी तो वाचून दाखवतोय. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा शैक्षणिक गुणवत्तेमुळे नावलौकिक प्राप्त करणाऱ्या डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर हे आपल्या वयाची 60 वर्ष पूर्ण करीत आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हीरक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही आनंदाची बाब आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करणे, ती सुरळीत चालविणे, वृद्धिंगत करणे आणि विविध शैक्षणिक उपक्रम राबवून नावलौकिकास आणणे ही साधी बाब नाही, परंतु जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी आणि समर्पण भाव असेल तर निर्धारित कार्य पूर्णत्वास नेता येणे शक्य आहे. डॉक्टर करंजेकर यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा उचित सन्मान या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने होणार आहे. त्यांना दीर्घायू आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भविष्यातील उत्कृष्ट कार्यकर्ता त्यांना शुभेच्छा देतो. स्वतःच्या जगण्यानं इतरांचं जगणं उजळून टाकायचं हे दिव्यांनी आम्हाला शिकवलं. स्वतःच्या अस्तित्वानं इतरांचं जगणं सुगंधित करायचं हे फुलांनी आम्हाला सुचविलं. आणि आपल्या देशाचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध करण्याचा सन्मान करणं हे या मातीनं आम्हाला शिकवलं. त्या मातीशी इमान राखून आम्ही मान्यवरांच्या पुष्पगुच्छाने स्वागत करीत आहोत. मी स्वागत समारंभाला सुरुवात करतो आहे. शिक्षण संस्था आणि मनोहरभाई चॅरिटेबल ट्रस्टचे ते सुद्धा अध्यक्ष ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन सुद्धा ते सन्मानित आहेत. लायन्स क्लब इंटरनॅशनल गोंदिया त्यांचा संबंध आहे. फुलवाला क्लब नागपूरचे सुद्धा त्या संबंधित आहेत. अशा या बहुआयामी आणि सर्वसामान्य माणसात या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय ॲडव्होकेट डॉक्टर भानुदास जपणारे, एकूणच विदर्भाच्या सांस्कृतिक जीवनाला समर्थ प्रदान करणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे भानुदास. त्यांच्या बोटाची जादू आपण सगळ्यांनी अनुभवली, ती सहृदयाने. यांचा सन्मान करताना आम्हाला निश्चितच आनंद होतो आहे. डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर सर यांचे स्वागत करण्याकरिता षष्ठाब्दपूर्ती सत्कार समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर सर यांना मी पाचारण करते की त्यांनी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. त्याचप्रमाणे या सोहळ्याला सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या डॉक्टर सौ विकास संस्था यांचे स्वागत करण्याकरिता मी सौ आशा बोरकर उपाध्यक्ष षष्ठाब्दपूर्ती सत्कार समिती यांना आमंत्रित करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लागलेले आदरणीय धनंजय मोहोळकर सर यांचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर गोपाले सरांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मोहोळकर सरांचे स्वागत करावे. त्या साईडला चल, त्या साईडला. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मधुकरजी कुकडे माजी आमदार यांचे स्वागत करण्यासाठी मी षष्ठाब्दपूर्ती सत्कार समितीचे कार्याध्यक्ष लोकानंद लवखरे यांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. या स्वागत समारंभाला
मी इथं पूर्णविराम देतो आहे आणि पुढील कार्यक्रमाकडे जात समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय खासदार डॉक्टर प्रफुल्ल पटेल, हीरक महोत्सव सोहळ्याचे सत्कारमूर्ती डॉक्टर ब्रह्मानंदजी करंजकर, सौभाग्यवती डॉक्टर करंजकर, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी, वयाची 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून लोकांनी एखाद्याचा सत्कार करावा अशा प्रकारचं कार्य केलेल्या माणसाच्याच आयुष्यात असा दिवस येतो. घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपण काही 10-15 लोक मिळून आपल्या घरातील वडील किंवा मामा यांचा एक सत्कार करतो की त्यांना 60 वर्ष झाली. कमी लोकांच्या आयुष्यामध्ये 1000 लोक उभं राहून सत्कार समारंभ करण्याकरता तेवढं कर्तृत्व आणि तेवढी जबाबदारी गेले 60 वर्ष ज्या माणसाने पार पडली त्याची ही पोच पावती या मध्यंतराच्या काळामध्ये त्याला मिळतीये. ब्रह्मानंदजींचा माझा संबंध 1989 सालापासून आहे, जेव्हा मी वकिली सुरू केली आणि त्यांनी भांडणं सुरू केली. कसं असतं, एखाद्या माणसाला जर आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर तो मवाळ असून चालत नाही. मवाळ व्यक्तिमत्वाचा माणूस हा आपलं ध्येय गाठतोच असं नाही. थोडंफार जहाल असणं आवश्यक आहे आणि जो मनुष्य जहाल असतो त्या माणसाच्या आयुष्यात भांडणं ही क्रमप्राप्त असतात. परंतु ती भांडणं वैचारिक तत्वावर होती. उगीच हवेशी भांडायचं म्हणून ते भांडत नव्हते. त्यामुळे वकील या नात्याने मी त्यांच्याशी जुळलो गेलो 1989 साली. त्याच्यानंतर आज जवळजवळ 25 वर्षाचा कालावधी आहे की ज्या कालावधीत मी रोज किंबहुना रोज त्यांच्याशी कुठल्या ना कुठल्या तरी विषयावर चर्चा करतो. याच्या पूर्वी मी साकोलीला आलेलो आहे. त्याही वेळेस एक आम्ही कार्यक्रम सादर केला होता. त्यावेळेस ही साकोली किंवा हा परिसर खूप वेगळा होता. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हा परिसर पूर्णपणे फलद्रूप झालेला आहे असं मी म्हणतो. त्याचं कारण असं आहे की काहीतरी करायचं म्हणून मनुष्य आयुष्यात काहीतरी करतच राहतो. परंतु लोकांच्या करता काहीतरी करायचं आणि त्याच्याकरता कष्ट मी करायचे, त्याच्यातनं मला काय मिळणार आहे हे माहीत नाही. नाव मिळालं तर मिळालं, 100 शिव्या मिळतात, पण तरी सुद्धा मी करत राहीन, नेटानं राहीन. ज्ञानदेवाने म्हटलंय की स्वाधिकारा चेनी नामे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. धर्माची व्याख्या आहे, फार मोठी व्याख्या नाही आहे. मला जे काम माझ्या आयुष्यात आलेलं आहे ते मी अतिशय मन लावून दुसऱ्याला आनंद होईल अशा तऱ्हेनं केलं की माझा धर्म मी पाळला. एका छोट्या कुटुंबात, एका गरीब कुटुंबात, एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्रह्मानंदजींनी आपली वाटचाल सुरू केली. त्या काळामध्ये, हा काळ साधारण 40 वर्षापूर्वीचा आहे, MSc व्हायचं या मातीतनं आलेल्या माणसांनी, त्याच्यानंतर PhD करायचं, PhD झाल्यानंतर BEd पण करायचं, लॉ पण करायचा. अशा 4-4, 5-5 पदव्या आधाशासारख्या घ्यायच्या. याचं कारण मला शिक्षणात काहीतरी नाव कमवायचं. त्या पदव्याचा उपयोग मी माझ्याकरता करणार नाही आहे, मी अनेकांच्या करता करणार आहे. मग अनेकांच्या करता करणार आहे तर सगळ्यात पहिली पायरी कुठली होती, तर मी अध्यापनाचं काम करेन. म्हणून DB सायन्स कॉलेजमध्ये त्यांनी सुरुवात केली ॲज अ लेक्चरर. मग VMV कॉलेज नागपूरला ते प्राध्यापक होते आणि 22 वर्ष त्यांनी हे काम केलं. हे काम करत असताना त्यांच्या मनामध्ये कायम धडपड तर होतीच. काय रोज तेच आपलं ते 4 धडे शिकवायचे, मुलांना शिकवायचं, ठीक आहे, समाजकार्य आहे म्हणून शिकवायचं, पोट भरावं लागतं म्हणून पगार घ्यायचा. आणि इथं ते इतकी कूपमंडूक वृत्ती त्यांची नव्हती म्हणून धडपड सुरू केली.
सहधर्मचारिणी मिळाली की तिनंही म्हटलं की चला आपण काहीतरी करूया, आणि मग वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था या संस्थेची स्थापना 91 साली झाली. आज 25 वर्ष जवळजवळ त्याही संस्थेला होत आहे. का केली? अनेक संस्था येतात, अनेक संस्था राहतात, काही दिवस टिकतात, काही दिवसात लोप पावतात. वैनगंगा गेल्या 25 वर्षात भरारी का घेते आहे? ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांचे त्यांना सहकार्य आहे म्हणून, परंतु नेतृत्व तसं असावं लागतं, कर्तृत्व तसं असावं लागतं. तो मनुष्य जो नेता आहे, जो समोर उभा आहे, सेनापती आहे, त्या माणसानं अथक प्रयत्न करावे लागतात. मी अतिशयोक्ती करत नाहीये. अनेक वेळेस मी त्यांना कुठल्या तरी महत्वाच्या कामाकरता जेव्हा फोन करायचो दुपारी 12-12:30 वाजता, ते म्हणायचे संध्याकाळी 8:30 वाजता येतो. आत्ता काय करताय? मला अर्जंट आहे, आता मी स्लॅब टाकतोय. तुम्ही स्लॅब टाकताय? स्लॅब बिल्डिंगची चालू आहे, मी तिथं पूर्ण दिवस उभा आहे, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत लोक स्लॅब टाकतायत, पण मी तिथं उभा आहे, कारण ही वास्तू मला उभी करायची आहे. मग ते रात्री सगळे धडपडत, म्हणजे जेवढे गवंडी किंवा मिस्त्री जितके मळलेले असतात तेवढ्याच अवतारामध्ये तेही माझ्याकडे यायचे. मग आम्हाला जे काही डिस्कशन करायचं. सांगण्याचा उद्देश असा आहे की ही तळमळ लागते. तुम्ही बघून घ्या, तुम्ही करून टाका, मी बघेन जमेल का? नाही, मी उभा राहील, मी करेन. थोडा हट्टी स्वभाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हट्टी आहेतच, पण हा हट्टी स्वभाव सुद्धा या उत्कर्षाला कारणीभूत ठरलेला आहे. हे असंच व्हायला पाहिजे. कधी कधी ते चुकीचं आहे ब्रह्मानंदजी, असेल तर असेल, पण मी म्हणतो नाही असंच व्हायला पाहिजे. ऑफकोर्स ज्या चांगल्या, त्यांना ज्या कोणीही चांगल्या सूचना दिल्या त्या ते अंमलात आणतात, परंतु जिद्द, हट्टी स्वभाव, थोडासा करारी स्वभाव, या सगळ्याची झालर असल्यानंतर सुद्धा आतमध्ये एक प्रेमळ मनुष्य आहे. वाटताना वाटतं की हे खूप उद्धटासारखं बोलतात, हे खूप अरेरावीनं बोलतात, हे एखाद्या वेळेस समोरच्याचा पाण उतारा करतात. तो पाण उतारा त्यांना आनंद मिळावा म्हणून नसतो, तुम्ही सुधरावं म्हणून असतो. ज्या माणसानं हा पाण उतारा केलेला आहे तोच दुसऱ्या दिवशी तुमचं कौतुकी करतो, क्या बात आहे, कसं छान काम केलं म्हणून. ही एक जी तळमळ आहे. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचा विकास हा कुटुंब म्हणून मानल्यामुळं झाला, आणि या कुटुंबाचे प्रमुख म्हणून ब्रह्मानंदजी आहेत, म्हणून या कौटुंबिक सोहळ्याचं सुद्धा स्वरूप आज आपल्याला लाभलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज ऍक्च्युली माझ्यापेक्षा चांगलं भाषण करण्याकरता अजून 2 वक्ते येणार होते. एक तर आहेतच प्रफुल्लजी, वेदप्रकाशजी येणार होते. वेदप्रकाश मिश्रांनी एकदा माझ्याच कार्यक्रमामध्ये एक उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण मी तुम्हाला देतो आणि माझे शब्द संपवतो. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचा यापुढची वाटचाल किंवा आतापर्यंतची वाटचाल कशी असायला पाहिजे आणि कशी राहायला पाहिजे, हे जे स्वप्न आहे ब्रह्मानंदजीचं, ते स्वप्न मी तुम्हाला या उदाहरणातून देतो. रामचरितमानस मध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दंडकारण्यामधनं रोज वाटचाल करायची. वाटचाल केल्यानंतर असा दाखला देण्यात आलेला आहे की रोज रात्री रामचंद्रांच्या पायातले काटे एक तर सीतामाई काढायच्या किंवा तर एक लक्ष्मणबाई काढायची. असा कुठेही दाखला आलेला नाही की लक्ष्मणच्या पायातले काटे कोणी काढलेत किंवा सीतामय्याच्या पायातले काटे कोणी काढलेत. का? आपण असंही म्हणू शकतो की लक्ष्मण आणि सीता खडावा घालून चालत असतील. नाही, सॉरी, जी एवढी पतिप्रेमी होती ती खडावा घालून नव्हती, आणि जो एवढा आपल्या भावावर श्रद्धा ठेवून होता तोही खडावा घालायचा नाही. कारण असं आहे की राम नेता होता, राम श्रेष्ठ होते, राम सेनापती होते. त्यामुळे दंडकारण्यातनं चालत असताना सगळ्यात समोर राम असायचे. प्रभू रामचंद्र जाणाऱ्या वाटेवरचे काटे आपल्या पायात घ्यायचे आणि मागचा येणारा मनुष्य पूर्ण
श्रद्धेनं आणि स्वाभिमानाने त्या पायावर पाऊल ठेवायचा, मला काटे लागणार नाहीत. ही जी पाऊल वाट रामचंद्राने त्यावेळेस केली, तशी पाऊल वाट वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेतील प्रत्येक महाविद्यालयातून, शाळेतून बाहेर पडणारा मनुष्य, विद्यार्थी, ही मानवतेची पाऊल वाट आपल्या आयुष्यामध्ये तयार करो. आणि ही जेव्हा इतके असंख्य विद्यार्थी जेव्हा ती पाऊल वाट तयार करतील, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ब्रह्मानंदजी करंजेकर यांचं या संस्थेच्या मागचा जी भूमिका आहे ती स्पष्ट होईल. ती शक्ती तुम्हा सर्वांना प्राप्त हो. आणि ब्रह्मानंदजींना या षष्टब्दी पूर्ती कार्यक्रमाकरता माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांच्या तर्फे, कारण माझं कुटुंबही त्यांच्याशी तेवढंच जवळचं आहे, मी अभिष्ट चिंतन करतो. आणि तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाकरता मला विशेष अतिथी म्हणून बोलावलं, त्याकरता आयोजन समितीचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरी मकरंद वा मिळावा, जात्यात वृक्ष त्या एकच त्या आकांक्षा, तव अंतरअग्नी क्षणभर तरी फुलवावा. आमच्या सरांच्या मनातला अंतरअग्नी फुलवण्याचं खरं कार्य जर कोणी केलं असेल तर त्यांचे मित्र डॉक्टर भानुदास कुलकर्णी सरांनी. या सत्कार समारंभाकरता आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. सरांनी आपल्या आयुष्याचे गुंफण ज्या तऱ्हेने प्रतिबिंबित झाल्याचे केल्याचे आम्हाला दिसले, ते प्रतिबिंब आम्ही मानपत्राच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे प्राध्यापक रजनी गायधने यांना. आदरणीय डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर सर, आपल्या ओजस्वी कर्तृत्व, तेजस्वी नेतृत्व आणि मनस्वी व्यक्तिमत्वाचा आलेख शब्दात व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. भंडारा जिल्ह्यातील खंडाळा या खेडेगावातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका ध्येयाने प्रेरित होऊन विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्राप्त करून आई वडिलांच्या पुण्याईचे आणि आशीर्वादाचे आपण सार्थक केले. सोबतच शिक्षणशास्त्र आणि विधी विषयातील पदवी प्राप्त करून वैचारिक व्याप्ती व्यापक केली. शैक्षणिक क्षेत्राच्या ओढीने सतत 22 वर्ष DB सायन्स कॉलेज गोंदिया आणि VMV कॉलेज नागपूर येथे आपण अध्यापनाचे कार्य केले. तरी देखील चाकोरीबद्ध आणि कूपमंडूक विचार करणारा आपला स्वभाव नसल्यामुळे अनेक प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या